कधीच नाही चुकणार तुमचे फेवरेट टीव्ही शोज झी5 सोबत, तेही एकदम फ्री। आबा आबा ते बाहेर ना समजे मकर बनवतायत आणि कुणाला काय बी कळना झालंय बघा। आणि आम्ही ऐकले की तुम्हाला लई भारी मकर बनवता येतो, तुम्ही कराल का आमची मदत? बहुतेक माती खाल्ली मी आता। आबासाहेब भडकले तर सण साजरा नाही होणार। बाजूला खूप वर्ष झाली आबासाहेबांनी स्वतःला सगळ्या उत्सवापासून लांब ठेवले आणि आता ही पारू चुकीचा हट्ट घेऊन गेलीये। आबासाहेब चिडले ना तर तुम्हाला सगळ्यांना घरातनं बाहेर हाकलून देते। मी मखर बनवतो असं कोणी सांगितलं? इतक्या वर्षात आबासाहेब कधीच रागवले नव्हते माझ्यावर, पण आता ह्या पार्वतीमुळे मला ओरडा घ्यावा लागणार। काय विचारतोय? कोणी सांगितलं? सांगा पटकन। माफ करा आबासाहेब, मीच सांगत होते या मुलांना। अहो मग त्यांना तुम्ही हे का नाही सांगितलं की चांगलं मखर बनवायचं असेल तर ते डिंक लावून चांगलं होत नाही, त्याच्यासाठी खळ बनवावी लागते। मला असं दिसतंय की माझ्या सूचनांशिवाय काही तुमचं मखर बनेल असं वाटत नाही। मी सांगतो तुम्हाला, बसा। जा बंदाताई, खळ बनवून आणा। प्रियाची आई मला नेहमी खळ बनवून द्यायची आणि मग मी आरास बनवायचो। तर इथून पुढे सुद्धा दरवर्षी बनवणार। तुम्ही सगळ्यांनी शिकून घ्या। आबा जेवून घ्या चला। आता नाही, मखर झालं की जेवायचं। हे बघा आबा, आधी जेवून घ्या, नंतर काम करायची, आधी जेवून घ्या। धरा। अगं एवढं होऊ दे, त्याच्यानंतर जेवू आपण। आकरा। अगं सांगितलं ना तुला, सरा हे झाल्यानंतर आपण जेवूया की। तुम्ही ऐकणार नाही ना माझं? आ करा। हट्टी आहे सगळी तिच्यासारखी। काय झालं आबा? तुम्हाला म्हणजे मी हट्ट केला तर आवडलं नाही का? तसं नाही ग,
एक घास खाल्ल्यावर लक्षात आलं खरंच खूप भूक लागली होती. पण या लोकांनी मला कामाला लावलं. हे बघ, मखर छान होत आलंय. उद्या पूजेला आदिनाथ, होय आबासाहेब. आणि पार्वती बसतील. काय? चालतंय. म्हणजे वर्षानुवर्ष या घरामध्ये नेहमी जोडप्यानं पूजा केली जाते. प्रियाची आई होती तोपर्यंत ती असायची. तिच्यानंतर मग नातेवाईकांमधल्या जोडप्यांना मी बोलवायचो. पण आता या घरात एक जोडपं आहे जे खूप गोड आहे, छान आहे. त्यामुळे उद्याच्या पूजेला ते जोडपंच गणपती बाप्पाची पूजा करेल. हे बघ पार्वती, उद्या सकाळी लवकर उठून नवऱ्याला चांगली मालिश कर आणि त्याला आंघोळ घाल. लाजू नकोस, ही परंपरा आहे या घरची. मालिश वैका. चला चला, आवरा पटापट, तुम्हाला पण जेवायचंय ना. मग चला. प्रीतम, सॉरी 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 सॉरी. लागलं का तुम्हाला? मॅडम, काय मी तुमच्यावर प्रेम केलं म्हणून शिक्षा देत आहे का? नाही 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 प्रीतम सर, काय तसं नाहीये. तुम्हाला ना खऱ्या प्रेमाची किंमतच नाहीये. सॉरी सॉरी सॉरी. आहे ना, मला मला खऱ्या प्रेमाची किंमत आहे. खरंच सॉरी. हा, काय सॉरी बिरी नको तुमचं मला आता. मग मग काय करू मी? मी उठाभाषा काढू का? ठीक आहे. मॅडम काय करता? हे बघा, एका अटीवर मी तुम्हाला माफ करेन. काय? उद्या तुम्ही पण मला मालिश करत आंघोळ घालायची. काय वेडे आहात का तुम्ही प्रीतम सर? आबासाहेबांना कळलं ना तर मी तर तुमचा हात फक्त पिरगाळलाय, ते फ्रॅक्चर्स करून टाकतील. काय बोलताय तुम्ही? त्या मॅडम, सर पे कफन बांध के निकला. आणि बघितलं तर बघू दे ना सासरे बुवांनी, त्यांना पण कळेल तुमचं किती प्रेम आहे ते माझ्यावर. नाहीये, माझं काही प्रेम बिन नाहीये तुमच्यावर. ते उद्या कळेल ना. हे उद्या जर तुम्ही मला मालिश करून आंघोळ घातली तर मी समजेन की तुमच्यात हिंमत आहे प्रेम निभावून देण्याची. काय वेडी पण आहे. हो, मी वेडा झालोय. तुमच्या प्रेमात वेडा झालोय मी. आणि आता जर या वेळेला नीट वागावं अशी तुमची इच्छा असेल, मी सांगतोय ते करा आणि तुमचं प्रेम सिद्ध करा. झी5 ॲप डाउनलोड करा आणि पहा सर्व एपिसोड्स एकदम फ्री.